नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। ठाणे महानगरपालिकेची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली। एकूण 1773 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। बघा, यामध्ये विशेषतः महत्त्वपूर्ण असणारे जे काही पद आहे की ज्यामध्ये स्टाफ नर्स आहे, त्यानंतर नर्स मिडवाईफ आहे, त्यानंतर परिचारिका या पदाच्या सर्वाधिक जागा आहेत। जवळपास 450 प्लस जागा याच्यामध्ये आलेल्या आहेत। तर त्या संदर्भात नेमक्या जागा किती, याला नेमका पगार किती असतो, याची पात्रता काय आणि परीक्षा पद्धती काय आणि नेमकं याचा अभ्यासक्रम आहे, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा, सुरुवातीला जागे संदर्भात माहिती बघताना एकूण 1773 जागांसाठी भरती। बघा, जी काही ठाणे महानगरपालिका भरती आहे एकूण 1773 पदांसाठी भरती। बघा किती, 1773 एवढे एकूण पद आहेत। तर यामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती, जे काही परिचारिकाचे पद आहे बघा, निम वैद्यकीय गट क मधील जसं की नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स बघा, तर याला एकूण पगार जर बघितला आपण 35,400 ते 1,12,400 रुपयापर्यंत काय याला वेतन असणार आहे। बघा, एवढा काय पगार आहे आणि एकूण जागा किती, सर्वाधिक जागा म्हणजे किती, 457 जागा आहेत। लक्षात घ्या, किती 457 ज्या काही जागा आहेत, या जागा फक्त आणि फक्त जे काही स्टाफ नर्स जे पद आहे या पदासाठी इथं असणार आहेत। बघा, की परिस्पर्धा बघितला आपण 12 ऑगस्ट पासून अर्ज सादर करू शकता, तर 2 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचा वेळ। याचा जर चलन जर बघितला आपण की जे काही ओपन वर्ग आहे, इतर प्रवर्ग आहेत, त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि इतरांसाठी 900 रुपये अशा स्वरूपाचं। बघा, मग हे जे पद आहेत तर या पदाविषयी नेमकी पात्रता काय। बघा, सुरुवातीला जसं की नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स हे जे वर्ग 3 मधील निम वैद्यकीय सेवा आहे, जो काही 2023 चा ठाणे महानगरपालिकेसंदर्भात असणारा जो नियम आहे, तर या नियमानुसार याची नेमकी पात्रता काय सांगितले। बघा, नामनिर्देशित संपूर्ण पद आहे, तर हे संपूर्ण पद काय सरळ सेवे अंतर्गत भरलेलं नाही, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बढती मिळणार नाही। जे नवीन सर्व प्रेशर आहे या सर्वांसाठी हे पद इथं असणार आहे। बघा, पहिली पात्रता म्हणजे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, म्हणजे काय तुमचं 12वी असलं पाहिजे, काय तुमचं 12वी असलं पाहिजे। त्यानंतर दुसरी पात्रता आहे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी पदविका, म्हणजे आता काय GNM। बघा, काय GNM किंवा ANM तुमचं झालेलं असलं पाहिजे, हा पहिला घटक। दुसरी जे आहे त्यानंतर आहे BSc नर्सिंग सुद्धा चालेल। बघा, त्या दोन्ही ज्यांचं ANM GNM असलं तर यांना सोडून त्या ज्यांचं BSc नर्सिंग झालं त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे। पुढची पात्रता महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची तुमची नोंदणी असली पाहिजे। तुम्ही हे संपूर्ण केलं, नर्सिंग केली, तुमची नोंदणी करणं गरजेचं आहे, ती झाली पात्रता। त्यानंतर शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट निम शासकीय ज्या संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स या कामाचा किमान काय 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं लागणार। लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला अनुभव जो आहे, तर जो अनुभवाची अट आहे या ठिकाणी तुम्हाला काय 3 वर्षाचा अनुभव इथं लागणार आहे। काही विद्यार्थ्यांना वाटतं की अथवा म्हणजे काय इतर जर शासकीय चालू शकतो, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, कोणत्याही ठिकाणा खाजगी संस्थेचा तुम्हाला 3 वर्षाचा काय अनुभव इथं चालणार आहे, ही पात्रता आहे। त्यानंतर ठाणे महानगरपालिका अधीनस्थ परिचारिका प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारात काय या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल, बाकीपेक्षा त्यांना प्राधान्य। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। अशी कोणती पात्र आहे, परिचारिका निमवैद्यकीय सेवा या संदर्भात। पुढचं जे पद आहे जे की फक्त परिचारिका आहे। बघा, परिचारिका आहे, तर या परिचारिकेचा नेमका काय हे पात्रता काय, बघा याची पात्रता आपण बघितली तर पात्रते संदर्भात महत्वाचं 100% सुद्धा काय होणार आहे, 100% सरळ सेवेमार्फत भरलं जाणार। तुमचं इथं काय 12वी असली पाहिजे, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मिडवाईफरी विषयाची पदविका तुमच्याकडे असली पाहिजे। एक तर तुम्हाला जनरल नर्सिंग असलं पाहिजे किंवा मिडवाईफरी या विषयाची काय पदविका तुमच्याकडे असली पाहिजे। तसंच तुम्हाला काय शासकीय निमशासकीय खासगी रुग्णालय कोणत्याही ठिकाणी तुम्हाला काय 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागणार आहे। बघा, त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान हे तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। बघा मित्रांनो, याचा जर अभ्यासक्रम बघितला आपण, नुकतीच जी काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झाली तर यामध्ये स्टाफ नर्स हे जे पद होतं, तर या पदासाठी नेमका कोणत्या पात्रता आहे, काय कोणता अभ्यासक्रम आहे तांत्रिक घटकाचा, हे आपण याच्यामध्ये संपूर्णरित्या बघणार आहे। बघा, इतर सुद्धा महानगरपालिकेसाठी काय हा अभ्यासक्रम समान असणार आहे, थोड्याफार अंशी बहुतांश बदल होऊ शकतात, परंतु जास्तीत जास्त सिलेबस हाच आहे। मागचे आपण बघितले तर त्यानुसार हे बघा, स्टाफ नर्स मिडवाईफ परिचारिका या सर्वांसाठी जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला तांत्रिक घटकाचा अनुसरून 499 रुपयामध्ये आपल्या त्रिशा फाउंडेशन या ऍपवर बॅच आहे,
काही अडचण असली हा नंबर या नंबर संपर्क साधू शकता, किंवा एएनएम जे एएनएम ची तयारी करतात, जेएनएम ची, एमपीडब्ल्यू, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असे संपूर्ण तांत्रिक घटकावर आधारित अतिसंभाव्य 500 एमसीक्यू सुद्धा तुम्हाला काय 49 रुपये तुम्ही ऍपवर पाहू शकता. बघा आता नेमका याचा अभ्यासक्रम काय, बघा जो काही अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, तर अभ्यासक्रम बघताना स्टाफ नर्स जे पद आहे तर या पदासाठी अभ्यासक्रम बघितला आपण की सुरुवातीला जनरल नॉलेज आहे, त्यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा आहे, त्यानंतर जे काही तांत्रिक आहे बघा आरसीएच प्रोग्राम काय, नर्सिंग आर्ट काय, नर्सिंग कला, अॅनाटॉमी आहे, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर सोशियोलॉजी, मेडिकल, सर्जिकल, नर्सिंग पार्ट 1 पार्ट 2, त्यानंतर फंडामेंटल ऑफ नर्सिंग, त्यानंतर फंडामेंटल एड्स ऑफ पर्सन, हायजीन काय, मेंटल हेल्थ काय, त्यानंतर मिडवायफरी आणि गायनाकोलॉजी आहे, त्यानंतर पेडेमिक नर्सिंग काय, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग पार्ट 1 पार्ट 2 काय, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल कोणते नियम येतात स्वच्छ घनसागरा संदर्भातले, त्यानंतर इम्युनेशन ऍडमिनिस्ट्रेशन वर्क हे जे घटक आहे हे घटक तुम्हाला काय करते स्टाफ नर्स या पदासाठी तांत्रिक घटकाला विचारले गेलेले. बघा त्यानंतर काय कम्युनिकेबल डिसीज कोणते, जसं इयर आहे, नोज आहे, थायरॉइड आहे, ऑक्सिनॉलॉजी, स्किन आहे, हे संपूर्ण काय आजाराविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये विचारली जाणार आहे. अशा सराचा काय संपूर्ण स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. तर बघा मित्रांनो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.